हरिओम. ओंकार योग यूट्यूब चॅनलमध्ये मी आनंद. सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण शरीरातले वेगवेगळे चक्र जाणून घेणार आहोत. ही चक्र म्हणजे काय तर ऊर्जा केंद्र, एनर्जी सेंटर्स. ही चक्र असतात कुठे? आपला पाठीचा कणा म्हणजे स्पायनल कॉलम मध्ये आणि आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर ही चक्र परिणाम करतात. आपल्या उपनिषदांमध्ये असलेली चक्राची स्थानं आणि मॉडर्न सायन्सनुसार असलेली प्लेक्सस याची स्थानं एक्झॅक्टली आयडेंटिकल म्हणजे बरोबर मिळती जुळती आहेत. या सप्तचक्रांमधलं 5वं चक्र कोणतं आहे? विशुद्धी चक्र म्हणजेच सर्व्हायकल प्लेक्सस. ह्या चक्राचं स्थान कुठे आहे? आपल्या गळ्याच्या मागे म्हणजेच मानेच्या मध्य भागामध्ये. या चक्राला पाकळ्या किती आहेत? म्हणजेच टर्मिनल्स 16 पाकळ्या आहेत. आणि या चक्राचा रंग आहे आकाशी निळा. तर ह्या चक्राचा परिणाम कुठल्या कुठल्या अवयवांवर होतो? तर आपल्या मानेचे सगळे स्नायू, आपले थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी, गळ्यातल्या ज्या ग्रंथी असतात महत्वाच्या त्यानंतर मेंदूला हृदयाकडून जो रक्तपुरवठा होतो त्या रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्या, रक्तवाहिन्या, ह्या सगळ्या गोष्टींवर परिणाम करणारं असं हे चक्र आहे. आणि अर्थातच या चक्रामध्ये बिघाड झाला, असंतुलित झालं किंवा ब्लॉक झालं तर काय होणार आहे? ह्या संबंधित सगळ्या म्हणजे थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्रंथी किंवा आपल्या मेंदूला होणारा रक्तपुरवठा या सगळ्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे ह्या चक्राशी निगडीत असलेल्या भावना किंवा कौशल्य कोणती? तर संवाद, संभाषण कौशल्य. म्हणजे जर हे चक्र असंतुलित असेल, ब्लॉक असेल तर काय होईल? त्या व्यक्तीला संवाद कसा साधायचा हेच नीट समजणार नाही किंवा संभाषण कौशल्यच त्याच्यामध्ये नसेल किंवा हायपर ऍक्टिव्ह असेल चक्र तर कदाचित काय होईल की वाह्यात बडबड करेल ती व्यक्ती. म्हणजे थोडक्यात संतुलन बिघडेल या सगळ्या गोष्टींचं. आता हे चक्र संतुलित राहण्यासाठी पुन्हा मग बीजमंत्र आलाच. यासाठी बीजमंत्र कोणता आहे? हम. हवर अनुस्वार हम. आणि याची साधना कशी करायची बीजमंत्राची? ओंकाराला जोडून अर्थातच. ओम हम, ओम हम, ओम हम. या पद्धतीने ह्या बीजमंत्राची दररोज सलग 5 मिनिट अशी जर तुम्ही अनेक दिवस साधना केलीत तर हे चक्र संतुलित राहण्यास आणि त्यामुळे अर्थातच या चक्राशी संबंधित असलेले सगळे महत्वाची कार्य आणि अवयवांचं कार्य व्यवस्थित राहण्यास मदत होईल. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच पुढच्या चक्राचा व्हिडिओ घेऊन भेटूया. तोपर्यंत हरिओम.